छत्रपती संभाजीनगरमधील जालना रोडवरील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये शहरामधील एका बनावट IAS महिलेनं तब्बल 6 महिने बनावट कागदपत्रांच्या आधारे मुक्काम ठोकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे। सिडको पोलिसांनी संशयाच्या आधारे कारवाई करत खोलीची झडती घेतली असता महिलेच्या बॅगेमध्ये 2017च्या UPSC निवड यादीची प्रत आढळली आहे, ज्यात तिचं नाव 333व्या क्रमांकावर होतं। आधार कार्डवरती सुद्धा खाडाखोड केल्याचं स्पष्ट झालंय। चौकशीमध्ये तिच्या खात्यात अफगाणिस्तानमधील बॉयफ्रेंड अशरफ खलील आणि पाकिस्तानातील त्याचा भाऊ आवेद यांच्या खात्यांतून मोठ्या रकमा आल्याचं समोर आलंय। दोघांचे पासपोर्ट, व्हिसा आणि भारतात येण्याच्या अर्जाचे फोटो सुद्धा तिच्या मोबाईलमध्ये आढळून आलेत। हे संपूर्ण प्रकरण अत्यंत संशयास्पद ठरल्यानं ATS आणि IB कडून महिलेची कसून चौकशी सध्या सुरू आहे। या सगळ्या प्रकरणासंदर्भात अधिक जाणून घ्या प्रतिनिधी सुमित पवार आपल्याशी जोडले गेलेले आहेत। सुमित, अतिशय धक्कादायक अशी ही माहिती। नक्कीच माधुरी, छत्रपती संभाजीनगरातील जालना रोडवरील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये तब्बल 6 महिन्यांपासून बनावट कागदपत्रांच्या आधारे मुक्काम करणाऱ्या महिलेला संशयास्पद असल्याने या कारणामुळे पोलिसांनी तिला अटक केली आहे आणि या प्रकारामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे। सिडको पोलिसांना हा संशय आल्याने त्यांनी त्या हॉटेल रूमची तपासणी केली असता कल्पना भागवत नावाची ही महिला त्या बॅगेमध्ये 2017च्या UPSC निवड यादीची प्रत मिळाली आहे आणि त्या तिचा नंबर हा 33व्या क्रमांकावर असून म्हणजे दाखवण्यात आलेला आहे। मात्र तपासात कागदपत्र बनावट असल्याचं समोर आलेलं आहे। आधार कार्डवरही खाडाखोड करण्याचा संशय पोलिसांना आल्याने त्यांचा संशय अजून बळावला आहे। याहून धक्कादायक बाब म्हणजे चौकशीत तिच्या खात्यावर अफगाणिस्तानमधील अशरफ खलील आणि पाकिस्तानातील त्याचा भाऊ आवेद यांच्या खात्यातून जवळपास रक्कम आल्याचं उघड झालं आहे। त्यामुळे या दोघांचे पासपोर्ट, व्हिसा आणि तसेच आवेदने भारतात येण्यासाठी भरलेला अर्जाचा फोटो देखील त्या मोबाईलमध्ये आढळल्याने मोठा संशय पोलिसांना त्यात आलेला आहे। या प्रकरणात परदेशी गुप्तचर यंत्रणेशी संबंध असल्याचा पोलिसांना संशय असून ATS आणि IB मार्फत या दोन्ही संघटनांमार्फत आता नक्कीच सुमित, आता या सगळ्या तपासणीमध्ये आणखी काय काय माहिती समोर येणार, काय काय खुलासे होणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद दिलेल्या सर्व माहितीसाठी।